तिच्याबरोबर सगळ्यात वाह्यात एक्सपिरियन्स असतो दरवेळीप्रमाणे यावेळी पण. त्यांचा चेहरा सध्या झोपेत आहे ते. तर विचारायचं पण घ्यायचं नाही. मग ते मला बायकांचं तेच कळत नाही की नुसतं फालतूगिरी करत राहतात. हॅलो फ्रेंड्स, मी मनाली आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी पुन्हा नटलेली आहे जस्ट बिकॉज आमच्या सोसायटीमध्ये आज हळदी कुंकू आहे म्हणून. तर आम्ही सगळ्या सोसायटीच्या बायका असे छान छान नटलेलो आहोत. तर चला आपण जाऊया जिकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे तिकडे. चला. خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة حلو حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو سوي رقصة المارشميلو ربعنا هالفوق كله كامل كلو رفيجك طايح كتفك راني هزه هز جاي من زامن والليل. हॅलो फ्रेंड्स, मी आली आहे घरी. कार्यक्रम संपला आहे, सो सगळं चेंज मी केलेलं आहे आणि हे गेले होते बाहेर भावाबरोबर त्यांच्या. तर त्यांनी जाऊन आईस्क्रीम घेऊन आलेलं आहेत नेचरलचं. तर मी तो आईस्क्रीम खाते आणि मग झोपी जाते. भेटते मी तुम्हाला उद्या सकाळी. 5 hours later. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेले आहे सकाळचे 7 आणि आमचं प्लॅनिंग होतं सकाळी 6:30 वाजता निघायचं. पण ठीक आहे, 7 वाजता निघालं म्हणजे काय प्रश्न येत नाही. आणि का आणि कुठे निघालो आहे ते पुढे तुम्हाला कळेलच. त्यांचा चेहरा सध्या झोपेत आहे ते. मी पण झोपेतच आहे. असे झोपून आम्ही आलेलो आहे फ्रेशनअप थोडंसं होऊन. तर चला आता आम्ही काय काय करतो ते पुढे आम्ही तुम्हाला दाखवतो. तिच्याबरोबर सगळ्यात वाह्यात एक्सपिरियन्स असतो दरवेळीप्रमाणे यावेळी पण. तुम्ही बघता माझ्या हातात इतक्या भाज्यांचा लोड आहे. मी बघू शकता मी 1 हँडेड भाज्या घेऊन चाललो आहे. जवळ ही काहीच नाही आहे, ही पालेभाजी आहे. जो सगळा मेन जे आहेत भाज्या हेवीवाल्या ते सगळ्या माझ्याकडे आहेत. हिला फक्त बोलायला मला माझ्या घेऊन जात नाही. मला बायकांबरोबर शॉपिंग करायला आवडतं पण आफ्टर सम टाईम मला वाटतं की का क्वेश्चन मी करतो. पण असू दे, आजचा एक्सपिरियन्स खूपच वाईट होता. कारण की ज्या पद्धतीने गर्दी होती आणि ज्या पद्धतीने ही एकच भाजी घेतली आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एक भाजी घेतली आहे ना, तर ती पुन्हा जाऊन का विचारावी, हे मला हा पडलेला सर्वात आजचा गहन प्रश्न आहे. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्लॉवर घेतला आहे, अजून 10 फ्लॉवरवाला विचार कितीला आहे सेमच हो बोलणार ना ते. हसदे चेहऱ्यां दा मतलब ये नहीं हुंदा कि उन्हां नूं कोई तकलीफ नहीं हुंदी. तर आता आम्ही चाललो आहे खाण्यासाठी. काय खाण्यासाठी आता बघूया नवरोबा आपल्याला काय खाऊ घालतात आहे ते. माझी इच्छा तर आहे समोसा खायची. इथे एक जागा आहे, तिकडे गरमागरम समोसे भेटतात. तर ती जागा मी तुम्हाला दाखवते नेमकी कुठली आहे. इथे आहे दादर स्टेशन आणि तिकडूनच सरळ आले की ही दुकान येते दादर सुरती फरसान मार्ट, जिथे गरमागरम सगळ्या पदार्थ भेटतात. तुम्ही एकदा विजिट नक्की करू शकता इथे आणि मग मला तुमचा रिव्ह्यू सांगा. आणि स्पेशली इथला समोसा खाण्यासाठी म्हणून आम्ही येतो. आता नवरा समोसा घेऊन जाईल, एक त्याच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. आणि इथे आला आहे आमच्या दोघांचा समोसा आणि हे जिलेबी पण खात आहे. त्यांनी स्वतः दिली जिलेबी, तू घेतली जिलेबी आहे. कशी आहे जिलेबी? छान आहे ना. पण मी माझा समोसा एन्जॉय करणार आहे. A few moments later. इथे केला आईने शिरा. आय डोंट नो वाय. ठीक आहे, आपण खाऊया आता. यम्मी दिसतो आहे. असं आम्ही आणलं आहे दादरवरून खायला. आई घ्या.
आज आमच्या घरी पार्टी चालू आहे. त्याला पटापट मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय भाज्या आणल्या ते. फर्स्ट इथे आणले आहेत माझे फेवरेट असे हे हिरवे चणे भाजून खाण्यासाठी. मला खूप आवडतात. खूप स्वस्त भेटले हे चणे मला. आणि ह्या साईडला आहे छान अशी गावठी भेंडी, एकदम कवळी आहे. आणि इकडे आहे घेवडा, एकदम हिरवागार घेवडा आहे. ह्या साईडला आहे बारीक अशी मेथीची जुडी, बघा एकदम बारीक मेथीची जुडी आहे. आणि इथे आहे बेबी स्पिनच, तो पण एकदम असा छान भेटलेला आहे. बेबी स्पिनच खूप स्वस्त होती आज भाजी. लाल गाजर आणलेला आहे, नवऱ्याला आवडतो खायसाठी म्हणून. त्याचबरोबर आणलेला आहे ऑरेंजवाला पण गाजर. इथे आहे झुकिनी, 2 ग्रीन 1 येलो. इथे आहे बेबीकॉर्न, छानपैकी असे क्यूटचे दिसत होते म्हणून मी छोटंसं असं पॅकेजिंगवाले बेबीकॉर्न घेतले 2 पॅकेट. मशरूम आणलेले आहे. पुदिना सगळ्यात स्वस्त, ह्या सगळ्या गोष्टीमधून सगळ्यात स्वस्त गोष्ट ही असेल. पुदिना एकदम हिरवागार फ्रेश आणि 5 रुपयाचा एक, बघा. आणि सेकंड गोष्ट सगळ्यात स्वस्त ती आहे ही ब्रोकली, जी आहे 10 रुपयाची एक ब्रोकली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 10 रुपयाची एक ब्रोकली. सगळ्यात क्यूट आणि माझी फेवरेट गोष्ट ब्रोकली. आणि त्याचबरोबर या साईडला मी आणलेला आहे बीटरूट. आणि अशा प्रकारे सगळा स्पीड आम्ही आज आणलेला आहे हिरवागार भाज्यांचा. हॅलो फ्रेंड्स, आमच्या शेजारच्या वहिनीकडे हळदी कुंकू आहे. अशी छान मिनिमलिस्टिक तयार झाली आहे. कशी दिसते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जो आवाज तुम्हाला येतोय तो कशाचा आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगते. One eternity later. इथे मी बनवलेला आहे राईस व्हेजिटेबल सॉते बाउल, असं समहाव असं बनवलेलं आहे. थोडंफार काहीतरी नवीन ट्राय केलेलं आहे, हेल्दी आणि नवीन. तर आपण आता नवऱ्याला विचारूया की ते कसं वाटतं त्यांना. कसं झालं आहे तो आता नवरा सांगेल तुम्हाला. फर्स्ट टाईम बनवला आहे. म्हणजे मी एक्सपेक्टेशन एवढी नाही की तो असं छान असंच म्हणावं, पण खाऊ शकतो एवढं आहे. माझं फक्त जेवणामध्ये मीठ फक्त जास्ती पडतं, पण कसं आहे छान आहे. फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे. रोज खाऊ शकतो नाही हो. मीठ आहे थोडंसं असतं, माझं नेहमी असतं थोडंफार मिठाचं, पण सगळ्याच मध्ये मीठ टाकलेलं म्हणजे ते होणारच. खाऊ शकतो ना. मला कधीपासून माझी इच्छा होती असं सगळं बनवायची, म्हणजे घरात बनवायची मेन माझी इच्छा होती. छान आहे ना. फायनली सकाळी उठून आपण दादरला गेलो भाज्या बिज्या आणायला, गोष्टीचं चीज झालेलं आहे. असं काहीतरी बनवून चीज झालेलं आहे. नेक्स्ट टाईम अजून चांगलं असं बनवायचं ट्राय करीन. ओके. सो आता आम्ही आमचा डिनर हा असा काहीतरी छानपैकी बनवलेला तो आम्ही एन्जॉय करतो आहे. बस एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ह्याला ॲटलिस्ट 100 लाईक तरी मिळाले पाहिजे. हां 100 डिपेंड आहे, भेटतील नाही भेटतील, आम्ही होप ठेवू शकतो त्या गोष्टींबद्दल. आणि जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा. तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी बनवीन तेव्हा फुल डिटेलमध्ये ह्याचा रेसिपी ब्लॉग टाकेन. चलो बाय बाय.